हे चालूच राहील, मला काही आहे नाही ह्याचं. रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. इतका घाम आलाय बघा आणि खरंच एक्सरसाइज लई भारी वाटते आणि कॉन्फिडन्स वाढतो रोजची रोज. तर ना आजचा विषय जो आहे, आता बघा आज दुसरा परत टी शर्ट घातलाय. बऱ्यापैकी जे नवीन ब्लॉग बघत असतील ना त्यांना असं वाटत असेल की ही बाई स्वतःच थोडीशी हेल्दी वाटते आणि हे व्हिडिओ असं का काढते. तर मी खूप म्हणजे खूप जाड होते, इथं तुम्हाला फोटो दिसेल मी खूप जाड होते. तर या सिच्युएशनमध्ये आले मी. 35+ माझं एज आहे. पण आता म्हणतात की लोक 30-35 नंतर वजन कमी करणं खूप अवघड होतं, पण काही अवघड नाही. आपण सातत्य आणि कन्सिस्टन्सी ठेवलं ना काही प्रॉब्लेम होत नाही, आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आता चला तर दुसरं सांगायचं म्हटलं तर कालचा जो दिवस आहे ना तो खूप म्हणजे खूप चांगला गेला. कालच्या दिवसाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर कालचा दिवस प्रचंड छान गेला. मी म्हटलं ना तुम्हाला, काल मी ना भाकरी ना भात ना चपाती असं काहीच खाल्लं नाही. तर कालच्या दिवसाची सुरुवात जर म्हणायचं तर करायचं म्हटलं तर नेहमीप्रमाणेच मी जिरा वॉटर पाण्याने केली आणि अशी भन्नाट रेसिपी मी केली की ज्याने माझं वजन 1.2 म्हणजे 1200 ग्रॅम कमी झाले एका दिवसामध्ये. तुम्ही पण करू शकता. नेहमीप्रमाणे जिरा वॉटर पिले, मग आपलं नेहमीचं ठरलेलं आवळा आणि लिंबूचं पाणी पिले, त्यानंतर ब्लॅक कॉफी पिले, त्यानंतर मी एक तासाच्या अंतराने आणि नेहमीप्रमाणे थोडासा चहा पण घेतलेला आहे. आता त्यानंतर 12 वाजता परत खाली म्हणजे दुकानामध्ये गेल्यानंतर मी विचार केला होता की सूप म्हणजे हे पिल, सूप जे नॉरचं वगैरे सूप आहे ते प्यायचं होतं मला. पण खालचं जे लाईट गेलेली होती त्यामुळं गरम पाणी काही करता आलं नाही त्या मशीनमध्ये, त्यामुळे ते मी स्किप केलं. पण 1 वाजता मात्र ना मी अशी भन्नाट रेसिपी बनवली सोयाबीनची. काल आमच्याकडं ना दुकानामध्ये सोयाबीनची पॅकिंग होती, मग ते बघून मला असं वाटलं की आज सोयाबीनची काहीतरी रेसिपी केली पाहिजे. तर पहिलं तर मी सोयाबीन भिजायला घातलं, कांदा कापून घेतला, शिमला मिरची कापून घेतली आणि फोडणी टाकण्यामध्ये ना तूप घातलं चमचाभर, त्याच्यामध्ये जिरा घातला, मोहरी घातली आणि नंतर सोयाबीन पिळून घेतलं मस्त. नेहमी आपण जशी रेसिपी करतो ना तशीच रेसिपी करायची. सोयाबीन पिळून घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची घालून घ्यायची जिरा मोहरी टाकल्याच्या नंतर. त्यानंतर आपलं थोडंसं शिमला मिरची आणि कांदा परतून द्यायचा आणि मग त्यामध्ये आपण घालायचं पिळलेलं सोयाबीन घालायचं. वरून तुम्ही टोमॅटो सॉस घालू शकता. तुम्हाला जर नाही टोमॅटो सॉस आवडत तर तुम्ही टोमॅटो पण घालू शकता, पण मला टोमॅटो नव्हता घालायचा, सॉस घालायचा होता म्हणून मग मिरची पावडर घातली, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स अशा सगळ्या गोष्टी घालून घ्यायच्या. मीठ घालायला विसरायचं नाही, कोथिंबीर घालायची, कढीपत्ता घालायचा आणि त्यासोबत तीळ घालायचे. आता सकाळी जी होतं म्हणजे सकाळी मी काही खाल्लं नव्हतं ना त्यामुळं मग मी ह्याच्यामध्ये पंपकिन सीड्स आणि भोपळ्याच्या बिया पण टाकून घेतल्या आणि इतकं हे चवदार लागलं ना की विचारू नका. खूप म्हणजे खूप चवदार लागली. ही अशी रेसिपी तुम्ही बनवून खा आणि यासोबत सॅलड खा, भरपूर सारं सॅलड खा. आता ही जी भाजी आहे ती मी याआधीही बऱ्याच वेळा बनवली होती. तुम्ही ह्याच्यामध्ये पनीर पण घालू शकता, थोडंसं 50 ग्रॅम वगैरे हवं तेवढं तुम्ही घालू शकता. पण पनीर थोडंसं मला तरी सोयाबीनच्या तुलनेत जरा महाग वाटतं आणि आता ह्या पनीरविषयी भरपूर काय काय ऐकायला भेटतंय, त्यामुळे पनीर मला खावंसं नाही वाटत. ओके. आणि त्यानंतर मग काय ही जी झालं ना ह्या रेसिपीने मला अजिबात भूक लागली नाही आणि भूक नाही लागली त्यामुळं काही खाण्यात नाही आलं. परत 4 वाजता थोडासा चहा बनवला आणि मला प्रचंड क्रेविंग होत होती. पण जर तुम्ही दिवसभर जर हे केले ना, दिवसभरात जर तुम्ही स्वतःचं तोंड सांभाळलं ना, म्हणजे जे सगळं तोंडावरच आहे, काही खावं वाटलं तोंड आणि मन, पण तोंडापेक्षा मन ताब्यात पाहिजे. मनाने जर ठरवलं ना तर मला काल खरंच प्रिया गोल्डचं बटर बाईट बिस्किट आहे ना मला प्रचंड आवडत होतं. म्हणजे 5 बिस्किटं मी ठेवली होती, म्हणजे पुण्याला गेल्यावर पॅकेट्स आणलं होतं तर त्यातली 5 बिस्किटं मी ठेवली होती. तर 5 बिस्किटामधली ना अशी पॅकेटमध्ये ठेवली होती ना, तर पुढची 3 जी बिस्किट आहेत ना ती अगदीच नरम पडली होती, फेकून दिली. आणि चौथं बघितलं तर थोडंसं होतं तसं कडक, पण ते पण नरमच व्हायला आलं होतं. एकच बिस्किट मी त्यात बुडवून खाल्लं 4-4:30 वाजता आणि चहा पिले तो एकच खाल्लं. क्वांटिटीमध्ये पॉर्शनमध्ये असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. मी तर म्हणते मी पुण्याला गेले नसते तर माझा हा जो पोटाचा भाग आहे ना तो पण अजून प्रमाणात कमी झाला असता. पण पुण्याला गेल्यावर मी तर तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलंच की सगळ्या गोष्टी खाल्ल्या, कुठल्याच गोष्टीला अशी मान हलवली नाही. त्यामुळं
हा प्रॉब्लेम झालेला आहे, पण लवकरच हा पण भाग कमी करण्यात येईल. आणि असं काहीच नाही, मी कुठलंही प्रॉडक्ट घेतलेलं नाही आहे. फक्त जे आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी मात्र मी लक्षात ठेवलेल्या आहेत. मॅजिकल पावडर बनवलेली आहे, ते मी पिते. लिंबू पाणी पिते आणि आवळ्याचं पाणी पिते आणि सगळ्या फळांचा ज्यूस वगैरे, म्हणजे फळांचं म्हणजे सॉरी, काकडी, टोमॅटो, काकडी, बीट या सगळ्याचा मी ज्यूस पिते. त्यामुळे बऱ्यापैकी माझ्यामध्ये फरक दिसतोय. आणि मग संध्याकाळी परत मी आज बडीशोपचं पाणी पिले आणि दिवसाची अशी छान छान शेवट केला. तर ना, या गोष्टी तुम्ही करून बघा. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बदल दिसून येईल. आणि चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला चॅनलला मात्र विसरू नका. म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला व्हिडिओज बनवायला अजून मूड येतोय. बरोबर आहे. कीप सपोर्ट. बाय. राम राम. जय संत.